हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोलत आहे. खूप दिवस झाले तुमचे मी अनुभव ऐकते, 5-6 वर्ष झाली. अरे बापरे, अच्छा. हा हा हो. आणि मला एक अनुभव पण शेअर करायचा होता. हा हा. म्हणलं फोन तर लावा ताईंना, आता उचलतात का नाही. नाही, आपली वेळ आहे ना ताई ही. हम्म. ह्या वेळेत कुठल्याही परिस्थितीत उचलण्याचा प्रयत्न करतेच. हा फक्त वडिलांचा फोन आला तर मग मात्र मी आधी त्यांच्याशी बोलून घेते, हा. कारण ते एकदम बेचैन होऊन जातात ना. हो हो. हा. हा. मध्ये तुमचे व्हिडिओ ऐकले, त्यावेळेस म्हणले बाबांची तब्येत, तुम्हाला सर्दी झालेली, ते हो हो सगळे. हो, फारच ताई इथे मुंबईत पाऊस केवढा होता. हो. म्हणजे ना इतका गारवा वाटत होता. हम्म. पाऊस पडून पण मध्येच गरम व्हायचं, ते काही कळतच नव्हतं तेव्हाचं वातावरण. हो, ते वातावरणच खराब होतं हा, सगळं. आणि वातावरण बदलायला लागले ना की मग माझी तब्येत बिघडतेच थोडीशी. म्हणते काय माझंच नाही, हा. उन्हाळ्यात पावसाळ्यात आलो की तब्येत हो. बिघडते, हिवाळ्यात गेलो की तब्येत बिघडते, होतच ते थोडस. हम्म. काय मला म्हणतात ताई पहिल्यांदा अजून? लागते का नाही लागते, उचलत्यात का नाही उचलत्यात, धड अरे धड काय राहते नाही उचलणार. मनात. मी बहुतेक तर मी उचलतेच यावेळेला, हा. कारण जर बाहेर वगैरे कुठे असेल तर पण नाही उचलतायत. असं काही ना काही, आता शेवटी माणूस आहे आपण. ते तर आहेच. हा, आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. आणि तुमचं हे कार्य ना खरंच तुम्ही ना दुसऱ्यांसाठी एक बहीण आहेत मोठ्या सगळ्यांसाठी. येस. ज्यांना तर खरं बहीण नाही ना, तुम्ही कालच्या व्हिडिओत बोलला बघा, बहीण पाहिजेच बहीण, हो तिच्याशिवाय हो काही खरं नाही लाईफ मध्ये. हो बाबा, माझी बहीण पण माझी जाण आहे नुसती. असं ऐकलं ना, असं वाटतं आपल्याला पण देवाने का नाही दिली एक बहीण. अरे बघा, कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामींनी आपल्याला जोडलं की नाही ताई. हम्म. सांगा ना, आपण एकमेकाचे चेहरे बघितलेले नसतात, भेटलेलो नाही, फक्त आपल्याला जोडणारा स्वामी नावाचा दुवा. हो. त्या स्वामींनी आपल्याला जोडले ना ताई, अजून काय पाहिजे. काय तर म्हणतात ताई, काय अनुभव आला? अनुभव मला माळेचा पण आला बरं का. हा हा आमच्या दोघांची सतत कटकट कटकट व्हायची. मग असंच व्हिडिओ पडल्यावर एक ऐकलं, त्यामध्ये मग स्वामी सेवेचं वगैरे चाललेलं. हा हा. आणि माझ्याकडून पण एक चूक झाली बरं का. हम्म. म्हणजे कसं, माझे वडील आहेत ना दत्तभक्त होते. अच्छा. हा, ते खूप म्हणजे खूप मानायचे गजानन महाराजांना, दत्त महाराजांना. हो, अच्छा. हा. आणि पण ते काय झालं, त्यांना व्यसन लागलं ड्रिंकचं. मग असं त्यांनी ते असं कसं लागलं, तेवढे दत्तांचे भक्त होते तरी? ते सर्व्हिसला होते ना, मग ते हा, बाहेर गेले तर संगत गुण वाईट असतो. संगत गुणामुळे झालं. हा. आणि त्यामध्ये ते गेले, एक्सपायर झाले आता अरे 5-6 बापरे, वर्ष. एवढं झालं? हो. आणि 2 वर्षातही, एक नाही दोन नाही, 2च वर्षात जिकडं तिकडं सगळं असं हम्म. लागलं म्हणून तर गेले पण ते. बाई ग. हो. म्हणजे एवढं ब्राह्मणासारखं राहणं होतं त्यांचं, खाणं पिणं एकदम व्यवस्थित टापटीपपणाने असं. बघा. आणि ते अचानक ते शरीराला नाही ना एक्सेप्ट झाले असं. हा, बरोबर. ते गेले. आई मग ग. त्यांचं तसं झालं. त्या दुःखातून आम्ही कसं तरी बाहेर पडतो तोपर्यंत हम्म. भावाच्या मुलाचं दुःख हा वेगळंच पडलं. हा. ते वडील गेले, त्यांच्या 10व्या दिवशी माझ्या भावाचा मुलगा जन्मलेला. अगो बाई. हा. आणि अच्छा. नंतर ते झालं का, 6 वर्षात त्यानं पण गेला. आणि काय काय? विशेष, 6 वर्षात त्यानं पण गेला. त्यांनी जन्मले का, की म्हणजे ते गेले आणि ह्यानं जन्मला की लगेच 5-6 वर्षात त्यानं पण गेला. आता म्हणजे तो 1 बाळ वर्ष गेलं? हो, गेलं, बाळ पण गेलं. आई गो. हा. हा, काय आणि झालेलं त्याला? ते डॉक्टर बोलले त्याला ब्लड कमी पडायला लागले म्हणून. अरे अरे अरे. म्हणजे शेवटच्या स्टेज पर्यंत कोणीच काही सांगितलं नाही मॅडम. एवढा धक्का बसलेला ना मला तर. त्या म्हणजे बाळाला रक्त आम्ही वाढत नव्हतं त्याचं? नाही, आहार पण व्यवस्थित होता तसं म्हणायला गेलं तर. आहार व्यवस्थित होता सगळं, पण ते काय म्हणले त्याला, सर्दीची उबाळ आली का, ती हेच झालं का, म्हणजे काही मला कळलंच नाही त्यावेळेस. तर स्वामींचा प्रकट दिन होता हा आपला. आणि 30 मार्चची तारीख होती गेल्या वर्षाची, हा 25ला.
आणि आणि एवढं म्हणजे ना मी दिवसभर सेवा केली. त्याला म्हणलं जा बाबू, आणि जाताना त्यानं मला म्हणलं आज तू बाय, मी येतो संध्याकाळपर्यंत. आणि त्या बर. डॉक्टरकडं नेलेलं बाळ कधीच असं हे नाही होत मॅडम. अय्या. आणि 3 वाजल्यापासून एवढं वारं, कावदान, पाऊस, विजा चमकत्यात हा. हा. आणि आम्हाला फोन आलेला की असं असं झालंय म्हणून, काहीच अय्या. हालचाल करा ना. तेव्हा म्हणलं स्वामी तुम्ही का माझ्यावर असली वेळ आणली. एका दुःखातून बाहेर पडतो ना, तोवर दुसरं दुःख तुम्ही दिलं मला. बाई ग. एवढं आणि एवढं हुशार आणि एवढं चंट होतं ना ते, बापरे. की म्हणजे त्याचा आणि माझा एक प्रकारचा लळा होता. माझे वडील, आपलं तर तुम्ही तुमच्या ह्याच्यात मी ऐकलं, आपले वडील आणि आपलं हे एक हो, एक बॉन्डिंग वेगळं असतं. नातं असतं खरंय. आणि तसंच त्या मुलाचं आणि माझं नातं होतं. बापरे. इतकं म्हणजे धक्का दिला ना त्या दिवशी स्वामींनी मला. मी जवळजवळ 1 वर्ष डिप्रेशन मध्ये होते त्या बाळासाठी. ऍडमिट होता का तो? ऍडमिट बी नव्हता, त्याच्या मावशीचं लग्न होतं तिकडं गेला. आणि तिकडून आला आणि 3 दिवसात तर सगळं संपलंच म्हणून सांगितलं. एवढं बेकार. आणि मला अगं. मग एवढं स्वामींचं वाईट वाटलं, की म्हणलं स्वामी का एवढे मरणाच्या दारातून लेकरं माघारी आणता तुम्ही, आणि हा. ह्या लेकरांवर एवढी वेळ का आणली. हा. खूप म्हणजे बापरे. खूप वाईट दिवस होता तो फार माझ्यासाठी. फार वाईट होत, ऐकूनच हम्म. कस तरी होतं. हम्म. त्याच्यामुळे म्हणलं मला एवढं म्हणजे माझं हे दुःख कुठं शेअर करू, मी इतकं रडते ना स्वामींजवळ ताई एवढं. ऐकूनच कस तरी होतं ताई. हम्म. रडू नका, रडू नका. नाही. आता तो छोटा होता. आता हम्म. काही काहींचा पण ऐकतो ना ताई, अजून ते किती वाईट वाटतं हो. हो. बरं. हे खरं. झालं हम्म. दुःखाचं जर सांगते, पण आता थोडं मन माझं मोकळं व्हायला लागले, नाही नाही, खूप बरं दिवस होईल झाले. होईल होईल ताई. हम्म. आहे, स्वामी करतील तुम्हाला. हा. आणि मला दादांना पण मी 2 वेळा फोन केला होता. हा. दादा म्हणले व्यवस्थित होईल, म्हणले काय नको एवढं काळजी करू. हा. हा. माझी आणि दादाची मी 2दा बी फोन केला, पण दादांनी पटकन उचलला. हा. हम्म. कोणत्या दादांनी? आपले प्रदीप दादा, अरे बापरे. केंजळे दादांना केलता. अच्छा प्रदीप अच्छा, मला दादांनी वाटलं प्रदीप दादांना. हा. नाही, प्रदीप दादांना नाही, केंजळे दादांना केलता. परत भगत ताईंना पण केला होता, हा. हा. त्यांनी पण उचलला, छान मार्गदर्शन केलं. बापरे, तेवढं तरी एक बरं झालं हो ताई. म्हणजे तेवढे फोन. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझं प्रत्येक दुःख त्यांनी म्हणजे हे केलं बरं का, सारलं. हा असं ना. माझ्यापर्यंत येऊ नाही दिलं त्यांनी. हा. 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 आणि असं म्हणजे मला करायल्यापासून तरी भरपूर अनुभव आले, भरपूर म्हणजे माझ्यापर्यंत सुख घालायलेत माझ्या पदरात. असं हा. म्हणता येतं. हा. आता घालतीलच, अजून भरपूर घालतील ताई. आता माझी मुलगी म्हणजे मेडिकलला घातले तिला, नीटचा पेपर ह्याच्यासाठी. हा. आणि हा. तेवढं झालं ना की माझं संपलं बघा आयुष्य, म्हणजे होईल. असं मागायचं काही नाही. हा. मग ते एवढं. मार्गी लागून जातं ना. हा. हम्म. त्याच्यामुळं तेच म्हणलं तुम्हाला नाही नाही, खूप सांगावं. छान नाही ताई. होईल, हम्म. मुलीचं छान झालंय. अजून हम्म. सगळं होईल. तुमचं मन हम्म. पण मोकळं झालं, हलकं वाटतं हम्म. मला. हम्म. छान ताई. मी शेअर करते हा ताई. बरं बरं, हा, चालतंय. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.